काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार कैलास गोरंट्याल लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी आमदार कैलास गोरंट्याल आहेत। सर, काय सांगणार की तुम्ही वारंवार काँग्रेसप्रती आपली उघड नाराजी बोलून दाखवलेली आहे, कुठली कारणं होती ज्यामुळे तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागला? जाऊ दे, आता जुनी गोष्ट कशाला विचारतात, ते संपला विषय, नवीन विचारा दुसरं काय असेल तर। साधारण तुमचा पक्षप्रवेश कधी होणार आहे आणि कोणाकोणाच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडेल? एक्सेल तर माझी प्रवेशाची तारीख 29 तारीख दिली होती आणि सन्मान्य अशोकराव चव्हाण यांना विनंती केली की थोडा पुढं घ्या आणि सन्मान्य अशोकरावजी, सन्मान्य रावसाहेबजी दानवे, सन्मान्य अतुलजी सावे, सन्मान्य विखे पाटील हे सर्व ठरविणार आहे आणि ते जेव्हा ठरवून मला बोलवणार तेव्हा मी प्रवेश करणार। उद्या तुमचा पक्षप्रवेश होणार अशी चर्चा होती, मात्र उद्या सुरेश वरपुडकर यांचा प्रवेश होणार आहे, त्यामुळे तुमचा प्रवेश जो आहे तो पुढे ढकलला गेलेला आहे। तर यामुळे या दरम्यान तुमचे काही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न काँग्रेस करू शकते अशी देखील शकते। आपले खासदार सन्मान्य कल्याण काळे येऊन माझे म्हणजे प्रयत्न केला, पण मी आता बोललो की आता एवढं आता माघार होणे बरोबर नाही। वारंवार विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला काँग्रेसने एक झुकतं माप किंवा मग तुम्हाला सपोर्ट केला आणि अशी देखील एक चर्चा होती आणि उघड तुम्ही नाराजी त्याबद्दल बोलून दाखवली होती, त्याबद्दल काय सांगणार थोडक्यात? नाही, बरोबर आहे, काँग्रेस पार्टीने मला नेहमी सहकार्य केले, पण माझी नाराजी ना काँग्रेस पार्टीवर आहे ना माझी कोणाच्यावर नाराजी नाही, पण आता काहीतरी मीन्स त्याबद्दल आपल्याला काही निर्णय घ्यावा लागतात म्हणून निर्णय घेतला। तुम्ही यापूर्वी एक शेर म्हटला होता आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमची नाराजी किंवा तुमच्या भावनांना वाट मोकळी करून दिली होती, तो एक शेर ते शेर का दुसरं शेर? तर शेर असा होता, आईना बनने का हरजाना भरना है मुझे, कब का टूट चुका हूँ बस बिखर जाना है मुझे, ये बता दे मेरी सादी दिली और कितने इम्तियाज देना है मुझे। तुमचा हा शेर जो आहे तो राज्यभरात प्रसिद्ध झालेला आहे किंवा मग व्हायरल झालेला आहे मोठ्या प्रमाणात। त्याचबरोबर तुम्ही 50 खोके एकदम ओके ही देखील घोषणा केली होती आणि ती देखील आता राज्यभरामध्ये प्रचंड व्हायरल झालेली होती। आता त्यानंतर तुम्ही भाजपात प्रवेश करताय असं वाटतं? भाजपात तुम्ही प्रवेश करतात तिथे मग याचा काही संबंध जोडताय? प्रवेश झाल्यानंतर आणखीन एक शेर बोलू ना, मन परिवर्तित का झाला म्हणून। एक शेवटचा प्रश्न, महापालिका निवडणूक तोंडावर आणि अशा परिस्थितीत तुम्ही आता भाजपात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे, कार्यकर्त्यांचं म्हणणं काय आहे आणि तुमचं वैयक्तिक मन काय म्हणतंय की महापालिका निवडणूक तोंडावर आहे आणि तुम्ही ती लढणार कशी? हे बघा, हे निर्णय जे झाला ते कार्यकर्त्यांचा आग्रहामुळेच झालेला आहे। एक दुसरा, आता आपण नवीन पार्टीमध्ये चाललोय तर आपली जे आपण काही डिमांड करणे बरोबर नसता, पार्टीचा जे आदेश येईल त्याप्रमाणे काम करणार आहे आणि पार्टी जर विचारला की महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती कसं लढायचं तेव्हा मग आपण बोलू त्यांना काय करायचं काय नाही। एक दुसरा प्रश्न, अर्जुन खोतकर आणि तुमचं नातं हे सर्वांनाच प्रचलित आहे, मग अशा परिस्थितीत तुम्हाला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी किंवा मग काम करावं लागू शकतं, तर मग तुम्ही त्याची महिन्याची तयारी केली? नाही, तसं नाही, पार्टी वेगळी आहे ना बाबा। हे बघा, मी काही शिवसेना उद्धव शिंदे गटात चाललो नाही, मी भारतीय जनता पार्टीमध्ये चाललो आहे। दोन वेळ ठीक आहे, ते वर युती असेल पण त्याचा काही ते म्हणजे संबंध राहणारच नाही। निश्चित आपण या ठिकाणी पाहू शकतो की माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आता आपला भाजपात प्रवेश होईल हे स्पष्ट केलेलं आहे आणि लवकरच हा प्रवेश जो आहे तो भाजपच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत पार पडेल असं देखील त्यांनी सांगितले। मात्र आगामी महापालिका निवडणूक कशी लढायची याबद्दल पक्षश्रेष्ठी ठरवतील असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। गौरव साळी, मुंबई तक, जालना।